लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महाराष्ट्र शासनाच्या वतीने अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा। लातूर मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ कार्यालयात साजरा करण्यात आला अल्पसंख्याक दिन। लातूरच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ कार्यालयात दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाला लातूर येथे दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हा अध्यक्ष मोहसिन शेख, भाजप अल्पसंख्याक सचिव मुन्ना हाशमी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाजिद पठाण, मतीन शेख, अमजद पठाण, रशीद शेख, नजीब पठाण, किशोरदादा जैन व हातिम शेख हे सर्व मान्यवर उपस्थित होते। मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळ जिल्हा कार्यालयाचे प्रमुख व्यवस्थापक अरविंद कांबळे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले। यानंतर अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांच्या हस्ते मौलाना आझाद तथा संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तर अरविंद कांबळे यांनी मौलाना आझाद यांनी त्या काळामध्ये केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला। त्यांनी नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, अल्पसंख्याक सर्व जाती जमातीसाठी केलेल्या कार्याचे उल्लेख करून त्याच्यामुळे अल्पसंख्याक, मातंग, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्व समाजाला न्याय मिळाला। त्यानंतर मोहसिन शेख यांनीही आपल्या भाषणात बोलत असताना सांगितलं की अरविंद कांबळे सर, तुमचे कार्य अप्रतिम आहे। आपणास मुंबई येथील मंत्रालयामध्ये काही अडचण आल्यास आम्ही आपणास सहकार्य करू। आणि शेवट मुन्ना हाशमी यांनी या कार्यक्रमाचा समारोप आभार व्यक्त केले। महाराष्ट्र शासनाच्या आज अल्पसंख्याक हक्क या दिवसाच्या निमित्ताने मौलाना आझाद आर्थिक महामंडळ या कार्यालयामध्ये आमचे सर्वांचे मार्गदर्शक मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरणीय मोहसिनभाई, मुन्नाभाई हाशमी, अली जनाब रशीदभाई या सर्व मान्यवरांच्या हस्ते मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आजचा मुस्लिम अल्पसंख्याक हक्क हा दिवस राबवला। अल्पसंख्याक कार्यालय याचे प्रमुख अरविंद कांबळे साहेब यांची आपण मुलाखत घेत आहोत। आज अल्पसंख्याक दिन मौलाना आझाद या कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला आणि मौलाना आझाद या अल्पसंख्याक कार्यालयाच्या वतीने येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे कर्ज वाटप होईल याची आपण माहिती अरविंद कांबळे साहेबांची आपण घेऊया। सर्वांना नमस्कार। मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर, आज आपण अल्पसंख्याक हक्क दिवस सादर करत आहोत। अल्पसंख्याक हक्क दिनाच्या अनुषंगाने मी आपणास एक कार्यालय प्रमुख म्हणून सांगू इच्छितो। आगामी काळात आम्ही लातूर शहर व लातूर जिल्हा जेवढे काही अल्पसंख्याक समुदाय आहे यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज योजना असतील, महामंडळाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना असतील, तसेच महिला बचत गटासाठी महिला सूक्ष्म पतपुरवठा कर्ज योजना असतील, या कर्ज योजनेचा प्रत्येक लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी जिल्हा कार्यालयातून माहिती पत्रक तसेच तालुका स्तरावर अल्पसंख्याक मेळावे आम्ही आयोजित करून जास्तीत जास्त लोकांना महामंडळाच्या कर्ज योजनेचा कसा लाभ देता येईल या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काम करणार आहोत। तसेच जिल्हा कार्यालयात ही कर्मचाऱ्याची संख्या वाढवून तात्काळ आम्ही आहोत। तसेच आपणही आपल्या लोकशाहीचा बुलंद आवाज या चॅनलच्या माध्यमातूनही जे अल्पसंख्याक समुदाय आहेत यांनाही महामंडळाबाबत ज्या काही योजना आहेत, ज्या काही वेगवेगळे कर्ज लागणारे आवश्यक कागदपत्रे आहेत याचीही आपण प्रचार प्रसार केलं तर नक्कीच भविष्यामध्ये अल्पसंख्याकांचा विकास आपण करण्यास प्रयत्न करू। धन्यवाद। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत हर्ष गिलचे, लातूर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन हर्षल गिलचे यांच्यासह शहर प्रतिनिधी हातिम शेख, लातूर।